माझी रोजची सकाळ तर कियानला आमची खेळण्यामध्येच स्टार्ट होते। कियान उठल्या मी त्याच्याबरोबर आता खेळते आहे। ये ना, ते हात दे मला, ये ना। अगं माझी जोन काल आलते, काल गजी 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 आज सकाळ सकाळ काय नाश्ता बनवू काही मला काही सुचत नव्हतं। तर माझ्या लक्षात आलं की रवा आहे घरामध्ये। मी आता इथे उपमा बनवते आहे, तुम्हाला बघा मी दाखवते आहे। मी उपमाची काही रेसिपी याच्यामध्ये मी टाकली नाही आहे, जस्ट मी तुम्हाला दाखवते आहे। उपमा आणि चहा हा काय मस्त लागतं, खूप छान वाटतं नाश्त्याबरोबर उपमा आणि चहा प्यायला। आता इथे सकाळचे इथे 10:30 झालेले आहेत आणि आमचा कियान बघा खाली गेला आहे। तर त्याने सकाळ सकाळ इथे आरतीचा आवाज ऐकला तर त्याला खाली जायचं मन झालं। तर त्याने आजीला ओढत सांगितलं की चल चल जाऊया। तर आजी आता आजी त्याला घेऊन गेलेली आहे खाली। दुपारची वेळ झालेली आहे आणि मी आज वालीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे। ह्याला चवळीची शेंग पण म्हणतात। तर हे बघा सगळ्यात पहिला इथे मी कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे 3-4, मी 7-8 लसूण घेतलेले आहेत। आणि आता हे बघा मी टोपामध्ये मी आता सगळ्यात पहिला मी याच्यात तेल टाकणार आहे। साधारणतः 4-5 चमचे मी याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। थोडंसं तेल ते गरम होऊ द्यात। आता बघा मी ह्याच्यामध्ये मी जिरं टाकणार आहे। साधारणतः हा 1 चमचा जिरं आहे, एवढं मी घेतलेलं आहे जिरं। आता ते थोडं तडतडायला ठेवायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे। ठेचून मी ही लसूण मी ह्याच्यामध्ये मी टाकते आहे। ठेचून टाकल्यामुळे कसं थोडं जरा टेस्ट येते। आणि आता मी बघा हे बघा मी मिरच्या मी घेतलेल्या आहेत, त्या मिरच्यासुद्धा मी ह्याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत। आता सगळं मिश्रण आहे ते मी व्यवस्थित मी ते ढवळून घेते आहे। हे झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेला जो कांदा आहे, एक अख्खा कांदा मी ह्याच्यामध्ये घेतला आहे। तो पूर्ण एक अख्खा कांदा मी ह्याच्यामध्ये मी टाकते आहे। तोही एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकणार आहे आणि लगेचच मी बटाटे टाकणार आहे। ह्याच्यामध्ये मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि एक अख्खा बटाटा घेतला आहे। दोन्ही पण मी कापून घेतलेले आहेत। आणि आता व्यवस्थित पुन्हा एकदा मी व्यवस्थित ढवळून घेते मी। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला इथे 5 ते 10 मिनटं हा गॅसवरती तसंच ठेवायचा आहे। यावर तुम्ही पटकन शिजण्यासाठी तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता किंवा मिठाचाही वापर करू शकता। मी इथे मिठाचा वापर केलेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर बटाटा पटकन लवकर शिजण्यासाठी। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित हे ढवळून घेतलं आहे मी।
साधारणतः 2 ते 3 मिनटं हे पुन्हा एकदा गॅसवरती ठेवायचं आहे. आता बघा मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी हळद टाकते आहे. छोटा 1 चमचा याच्यात मी हळद टाकलेला आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थित ढवळायचं आहे. आता यामध्ये मी ही मिरचीवरची भाजी बनवणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी मसाले वगैरे काही टाकणार नाही आहे. आता ही जी मी कापलेली जी वाल्याची जी शेंग आहे ती मी ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे. तर ही सगळ्यात पहिला ही आधी मी कापून घेतलेली आहे. नंतर ही व्यवस्थित चांगली धुतलेली आहेत. 2 पाण्यामध्ये मी साधारणतः 5 मिनटं मी ठेवलेलं आहे हे. त्यानंतर मी याच्यामध्ये आता मी हे टाकते आहे. जशी आपण गवारची भाजी जशी निवडतो, जशी तोडतो आपण, तशीच ही ह्यालाही साफ करायचं आहे. आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. हे जे बटाटे कांदा वगैरे जे सगळं टाकलं होतं ते मिक्स ह्याच्यामध्ये झाले पाहिजेत भाजीमध्ये. अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता ही भाजी शिजायला तुम्हाला साधारणतः 10 मिनटं तरी तुम्हाला लागतील. आता माझी 10 मिनटं झालेली आहेत. भाजी ऑलरेडी आता ही शिजलेली आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात लास्टला मी खोबरं टाकणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये बघा खोबऱ्याचा मी जास्त वापर केलेला नाही आहे. खोबरं टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. खोबरं त्याच्यामध्ये व्यवस्थित मुरण्यासाठी तुम्हाला साधारणतः 1 ते 2 मिनटे ही गॅसवरती ठेवायची आहे भाजी. पटकन भाजी शिजण्यासाठी मी पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. 1 ते 2 मिनटं हे झाकण ठेवले. आता झाले आहेत. बघा ही माझी भाजी आता रेडी झालेली आहे. आता सगळ्यात लास्टला मी कोथिंबीर टाकणार आहे. तर ही कोथिंबीर आधी मी साफ करून व्यवस्थित धुवून याच्यामध्ये चिरून टाकते आहे. इथे माझी भाजी आता रेडी झालेली आहे. तुम्ही बघा. आता पटापटा मी जेवून घेते. आता मी तुम्हाला गावातले व्हिडिओ दाखवते आहे. हे बघा, हे आमचं घर आहे. आमच्या घरामधून ही पालखी निघते. ती डायरेक्ट थेट वाजत गाजत डायरेक्ट मंदिरामध्ये ही जाते. या पालखीचा मान मांजरेकरांमध्येच आहे. पूर्वीपासून ही प्रथा आमच्याकडूनच आहे. मधल्या काळामध्ये खूप सारे वादविवाद झाले. त्याच्यानंतर हे नार्वेकर, पाटील, पारकर आणि मांजरेकर यांना दिला जातो आहे हा मान. कोणतेही वर्षभरामध्ये कुठलेही कार्यक्रम जरी करायचे झाले तरी ह्यांच्यापासूनच सुरुवात केली जाते. आजची व्हिडिओ मी आज इथेच संपवते आहे. जर माझी व्हिडिओ आजची आवडली असेल तर प्लीज मला लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय.